VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे उपाध्ये अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमच्याशी गप्पा मारताना न भूतो न भविष्यती असे एक एक अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात. मला एकदा आठवतं की यज्ञाबद्दलचे अनुभव सांगितले होते आणि नाथांनी तुम्हाला जे दर्शन दिलं त्याबद्दल सांगितले होते. ते अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगा ना. हो, नक्कीच. आम्ही अजून एक असाच यज्ञ केलेला होता. त्या यज्ञाचे फोटो अजून माझ्याकडे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचे आकार त्या अग्नीमधनं प्रकट झालेले दिसतात. हवी देतो ना आपण शेवटची, त्याच्यामध्ये देवी डोक्यावर पदर घेतलेल्या देवीचं स्वरूप, ते जे हवन केलं होतं त्याचा आकार देवीच्या आकारामध्ये बदलला. त्याचाही फोटो काढून ठेवलेला आहे, दाखवीन मी. लोकांनी स्वतःहूनच बघितलं. आणि मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूला चक्क डोक्यावर पदर घेतलेली ती देवी दिसत होती आणि माझ्या अपोजिट साईडला जे बसले होते त्यांना गणपती दिसत होता. हो. साधक म्हणाले, अहो दादा, आमच्या समोर गणपती दिसतोय आकारामध्ये हवन केलेला. आणि ते जळालं नाही, ते तेवढंच जळलं थांबलं. आणि मी म्हटलं, पण माझ्याकडे देवी दिसते. तर मी लगेच फोटो वगैरे काढले आम्ही ते बघण्यासाठी. तर असाही प्रसंग घडला. सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा माझी दीक्षा झाली त्याच्यानंतर मला असं वाटायचं की अरे, तुम्ही एवढी दीक्षा दिली पण नाथ तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलंच नाही. तर तीच एक फक्त इच्छा होती की तुम्ही प्रकट होऊन दर्शन द्यावा. त्याचे 2 प्रसंग सांगतो गंमतशीर. तर मी साधनेला बसलो आणि मला अचानक समोर दिसलं की मी जाणवलं की त्या खोलीमध्ये मी आलोय आणि त्या खोलीच्या उजव्या बाजूला एक खिडकी आहे. त्या खिडकीच्या समोर खाली जमिनीवरती एक साधक बसलेला, 18 ते 20 गटातला असावा तो, अत्यंत तेजस्वी. आणि खिडकीतून चंदेरी प्रकाश येतोय, म्हणजे चंद्राचा किंवा चांदीवाला प्रकाश असतो ना, तसा चांदीचा पांढरा लख्ख प्रकाश, चमकणारा प्रकाश तो खिडकीतून आतमध्ये येतोय. आणि तो त्या तरुण साधकाच्या अंगावर पडलेला आहे आणि त्या साधकाचं संपूर्ण अंग हे चांदीमयच होतं मुळातच. आणि ते चमकत होतं आणि पांढरीच वस्त्र होती अंगावर, त्यामुळे शरीर पण चांदीसारखं पांढरं, वस्त्र पण चांदीसारखी. आणि एखादी चांदीची मूर्ती कशी ठेवलेली असते चकचक करणारी, चमचमणारी, तशी ती त्या प्रकाशामध्ये दिसत होती. सगळं चंदेरी चंदेरी दिसत होतं. एक तर चंदेरी प्रकाश हे इमॅजिन नाही करू शकत आणि एखादी व्यक्ती पूर्ण चांदीसारखी चमकते असं नाही इमॅजिन करतात. पण मी तो एकदाच भयंकर सुंदर अनुभव घेतला. आणि मी म्हटलं, अच्छा, हे बहुतेक 18 ते 20 वर्षाचे म्हणजे ज्ञानेश्वर असावेत, कारण तसेच त्यांची चण दिसत होती. ते म्हटले, अरे मैं हूँ, भूल गए क्या, तुमने दर्शन बोला था, मैं हूँ. अरे वा. हा. आणि त्यांनी मान हलवून काही माझ्याकडे बघितलं नाही. ते साधनेच्या स्थितीमध्ये बसलेले होते. तो प्रकाश येत होता तिकडेच बघत होते. पण ते म्हणले, तुमको दर्शन चाहिए था इसलिए दिया. आणि ते पण दर्शन अशा पद्धतीने दिलं. एकदा मी माझ्या स्टुडिओतून बाहेर आलो, गल्लीतून बाहेर आलो आणि माझ्या समोरून एक नेपाळी किंवा अशा टाईप, तिकडच्या 7 सिस्टर्स मधले असतात ना, ती तशा टाईपमध्ये दिसणारा एक तरुण 20शीतला मुलगा होता. आणि त्यांनी कपडे पण ते असेच वेगळे घातले होते, ऑरेंज कलरचे, आणि त्याला निळी पट्टी आणि असं हातामध्ये सगळ्या माळा वगैरे, गळ्यात माळा. तर त्यांनी मला हाक मारून थांबवलं. नाव नाही, त्यांनी जस्ट हाक मारली की सुनिये. तर मी म्हटलं, हां काय. मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघंही चाललो होतो. तर त्यांनी हाक मारून थांबवलं. ते म्हणले, पत्ता मला हवा आहे की हे कुठे आहे म्हणून. तर मी पत्ता बघत असताना त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले होते आणि हसून, त्या डोळ्यात एक मिस्किल भाव असतो ना की ह्याला तर काही माहिती नाही मी कोण आहे, पण मी त्याच्याकडे बघतोय. तर ते माझ्याकडे असे निहाळत होते मला दोन्ही हात ठेवून. मग तो पत्ता कुठे होता, ते घर, ते त्यांना सांगितलं. ते म्हणले, फिर अब मैं जाऊं. तो म्हणलं, हां आपको जाना है ना. दुसऱ्याने म्हणले, सच में जाऊ ना मैं. मला तेव्हा असं वाटलं की काय, असं का तो मुलगा असं म्हणतोय आणि काय विचारतो. मग हसले. ठीक आहे, फिर मैं निकलता हूँ.
तर माझा पार्टनर आणि मी आम्ही एकमेकांकडे बघून आश्चर्यचकित झालो की असं का हा म्हणतो आणि हसतोय, त्या डोळ्यात फार मजेशीर मिश्किल भाव आहेत. आम्हाला पास करून तो निघून गेला, आमची पाठ होती आणि आम्ही दोघांनी मागे वळून बघितलं तर तो तिथे नव्हताच. म्हणजे मला असं वाटलं की म्हणायला पाहिजे होतं की रुको अभी थोडी देर. पण हा फिजिकल दर्शन दिल्याचा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये माझा पार्टनर मोहन जो आहे तो माझ्या बरोबर होता, साक्षी आहे. आणि ती आमच्या ऑफिसच्या गल्लीतनं बाहेर आल्यावर जी खाऊ गल्लीचा जो चौक आहे त्या चौकात, भर चौकात नॉर्मल गर्दी असताना असंही नव्हतं की गर्दीत कुठेतरी तो दिसेनासा झाला. तर आमच्या मागे पाठीच्या साईडला अजिबातच गर्दी नव्हती किंवा माणसंही फारशी कोणी नव्हती, एखाद दुसरा माणूस असेल. आणि तिकडे वळायला आजूबाजूला गल्ली, घर असं काही नव्हतं की तो जिकडे जाईल किंवा कशाच्या मागे लपेल. पण 4-5 पावलं चालला असेल आणि आम्ही त्याला म्हटलं की असं का म्हणतोय तो, आणि म्हणून आपण पुन्हा एकदा वळून बघतो ना त्या माणसाकडे की असं काय म्हणत होता. आणि ते डोळे पण इतके तेजस्वी, त्याच्यात एक मिश्किल भाव, आय कॅन फील दॅट राईट नाउ. आणि असे चमकणारे डोळे ते, घारे म्हणता येणार नाही, काळे भोर म्हणता येणार नाही, अशी मधली झाक त्याच्यामध्ये, पण असे मणी चमकतात तसे चमकतात आणि टपोरे डोळे. आणि चेहरा पण अगदी लहान मुलासारखी स्किन असते ना तशी स्किन असलेला, अंग पण तसंच मऊ. आणि हे सगळं वर्णन मला नंतर आठवलं कारण त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि डाव्या खांद्यावरनं तो हात फिरत होता. सो समहाऊ मला ते फार वेगळं वाटलं, कारण आपल्या एक अनोळखी माणूस जो पत्ता विचारतोय, जो पुणेकर पण नाहीये, जो तिकडचा कुठला तरी असावा, 7 सिस्टर्स किंवा तिकड नेपाळ असा ठिकाणचा, त्याची लँग्वेज सुद्धा वेगळी असल्यासारखी असावी. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे तो फिर मैं जाऊँ मैं निकलूँ सच में जाऊँ असं म्हणाले. सो हा फारच मजेशीर अनुभव मी घेतलेला आहे. तर नाथांच्या लीला काय सांगणार. आणि त्या नाथांचा माझा आधी कधी संबंध नाही. मी सांगितलं तसं की आम्ही गणपतीचे उपासक, आमच्या घरात 12 महिने 24 तास गणपतीची पूजा अर्चना चालायची. संकष्टी आणि विनायकी चतुर्थी करणे, मोरगावला गणपतीच्या 10 दिवस तिकडे जाऊन राहणे, हाच आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. चिंचवडच्या सगळ्या उत्सवांना जाणे. तर या सगळ्यामध्ये अचानक नाथांची कृपा व्हावी आणि हा सगळा प्रवास सुरू व्हावा, हे कृपेशिवाय दुसरं काही नाही. आणि मी सांगितलं जसं की मोरया गोसावींचे गुरु गंगा भारती हे सुद्धा नाथपंथीच होते, त्यामुळे तो वारसा घराण्यातला तसाही तिकडनं आलेला असू शकतो. दादा, तुम्ही इतकं सुंदर वर्णन करता ना की तुमच्या त्या वर्णनातून आम्हालाही दिव्य दर्शन घडतं. नाथांचं दर्शन आम्हाला घडलंच, आता गाण्यातून घडवा. ध्यानगीत ऐकवा. ठीक आहे, सगळ्यांनी डोळे बंद करा. मेरे बच्चे तू क्यों रोता है, मेरे बच्चे तू क्यों रोता है, आँखों में तेरी देख के आंसू माँ का हृदय दुखता है, आँखों में तेरी देख के आंसू माँ का हृदय दुखता है, मेरे बच्चे तू क्यों रोता है, क्या पीड़ा है मन में तेरे, आँखों से यूं छलक रही है, क्या पीड़ा है मन में तेरे, आँखों से यूं छलक रही है, बहने दे आंसू सारे जी को हल्का करने लगी है, दुख के दिन अब बीत गए हैं, सुख के दिन आए हैं, तुझको हंसता देखूं सदा मैं, मेरी यही दुआ है,
मेरे बच्चे तू क्यों रोता है? तू मेरा है सदा रहेगा, अंतिम युग तक मेरा। तू मेरा है सदा रहेगा, अंतिम युग तक मेरा। कितनी भी विपदाएं पर छोड़ूंगी ना साथ तेरा। कितनी भी विपदाएं पर छोड़ूंगी ना साथ तेरा। नैया तेरी पार करा दो, नैया तेरी पार करा दो। वादा मेरा यही है, वादा मेरा यही है। मेरे बच्चे तू क्यों रोता है? सारा जहां तुम्हें जो भी समझे, तू है मेरा लाडला रे। सारा जहां तुम्हें जो भी समझे, तू है मेरा लाडला रे। मेरे पास है प्रेम का दिया, करूँगी दूर अंधेरा रे। मेरे पास है प्रेम का दिया, करूँगी दूर अंधेरा रे। बेबस नहीं तू, मैंने तुझको पलकों पे अपने बिठाया है, पलकों पे अपने बिठाया है। मेरे बच्चे तू क्यों रोता है? आंचल तले सहलाया है, जीवन रस को पिलाया है। आंचल तल सहलाया है, जीवन रस को पिलाया है। नस नस में तेरे ईश्वर प्रेम का अमृत दौड़ रहा है। अणुरेणु से सहस्त्र शलाका प्रकाश की अब फैल रही है। इस श्रद्धा से मन भर ले तू, नैया तेरी पार हो गई, नैया तेरी पार हो गई। देख तरंगे सब आनंद की, भीतर बाहर यही लहरी है। आनंद है सब आनंद है, आनंद है सब आनंद है। आनंद है सब आनंद है, आनंद है सब आनंद है। सब आनंद है, सब आनंद है। वा वा, किती सुंदर. गुरु शिष्याचं नातं आई मुलाच्या नात्यातनं उलगडलं गेलंय, हृदयस्पर्शी. श्रोते हो, तुमच्या मनात कोणते भाव दाटून आले आम्हाला कळवा. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in.
युट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.